लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की हरीशने आता 10 लाखाची डिलिव्हरी विकास नावाच्या माणसाला दिलेली असते आणि हा विकास दुसरा तिसरा कोणी नसून सुपर्णाचाच माणूस असतो. सुपर्णाचा हरीशला बर्बाद करण्याचा प्लॅन असतो आणि त्यामध्ये सुपर्णा अगदी सक्सेसफुल झालेली असते. हरीशला बँकेतून फोन येतो की तुमचा 10 लाखाचा चेक बाउन्स झालेला आहे आणि अशी कोणी व्यक्तीच अस्तित्वात नाही आहे. हे ऐकून हरीशला खूप मोठा मानसिक धक्का बसतो. तो विकासला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण फोन नॉट रिचेबल असतो आणि हरीशला आता समजतं की आपल्याला कोणीतरी ठरवून बर्बाद केलेला आहे आणि आपण आता लुटलेलो आहोत. आपण आता त्या सप्लायर्सला एवढे 10 लाख रुपये कुठून द्यायचं ह्याचं आता हरीशला टेन्शन आलेलं असतं. हरीशला आता मानसिक धक्क्यामुळं त्याला काहीही सुचत नसतं. इकडं लक्ष्मी आणि श्रीनिवास व्यंकी आणि आजी जानूला भेटायला तिच्या घरी गेलेले असतात. जयंतला या सर्वांना बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांना जयंत आणि जान्हवी घरात घेतात. जान्हवी त्यांना चहा बनवून देते. त्यावेळेस जयंत काहीच बोलत नाही. निवास म्हणतो की जयंतरावांना आम्ही असं अचानक आलेलं आवडलेलं दिसत नाही. जयंत म्हणतो की तसं काही नाही बाबा, मला अति आनंदाने माझा असा चेहरा झालेला असेल, मला खूप आनंद झालेला आहे. त्यानंतर जयंत चहाचे कप्स वगैरे घेऊन किचनमध्ये जातो आणि जानूला म्हणतो तू या सर्वांबरोबर गप्पा मारत बस. त्याच्या पाठोपाठ व्यंकीसुद्धा किचनमध्ये जातो आणि व्यंकी त्याच्याजवळ गेल्यावर जयंतला व्यंकीच्या आणि त्याच्या आश्रमातल्या जुन्या आठवणी आठवत असतात. जयंतला असं आठवतं की व्यंकीच्या बाबतीत जयंतनीच खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच व्यंकीची वाचा आणि ऐकण्याची शक्तीसुद्धा संपलेली आहे. हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच समजणार आहे. इकडे भावनाचा असा गैरसमज होतो की पूर्वीला सिद्धू त्रास देत आहे. त्या दोघांना एकत्र बोलताना भावना पाहते आणि ती सिद्धूला खूप झापते. ती म्हणते की मी सिंचना वहिनीला फोन करून सांगणार आहे की तुम्ही रोज एका नवीन मुलीची छेड काढता. त्यानंतर ती कोणाचंही काहीही ऐकून घेत नाही आणि पूर्वीला धीर देऊन भावना तिथून निघून जाते. काय आता आजीच्या आणि लक्ष्मी निवासच्या लक्षात येणार का जयंतचं विक्षिप्त वागणं आणि त्याचबरोबर हरीशला कोण मदत करणार हे येणाऱ्या भागामध्येच समजणार आहे.